मंडळी, तुमच्या लक्षात आले का कधी वास्तुशांती करणारे पुजारी रांगोळी खूप छान काढतात? मला नेहमीच प्रश्न पडतो, देवपूजा, गृहशांती, वास्तुशांती, लग्नविधी आदी कार्यक्रमात पुजाऱ्यांना सुबक आणि तितकीच जलद गतीने रांगोळी कशी काय काढता येते? का यासाठीही ते रांगोळीचा विशेष क्लास लावत असतील? तर असं काही नाही हो. केवळ प्रॅक्टिस आणि ऑब्झर्वेशननं जमतं हे सगळं काही. पुजाऱ्यांना आठवड्यात 3-4 घरांमध्ये पूजा असते आणि आपल्या सर्वच शुभ कार्यविधींमध्ये रांगोळी काढली जाते. त्यामुळे रांगोळी काढणं हे त्यांचं डेली रुटीन असतं. जो जे काम रोज करतो त्याच्या हाताला ती आर्ट ॲटोमॅटिकली बसते. वास्तुशांतीला एक फिक्स्ड सिम्बॉलिझम असतो, जसे की टिपिकल जिओमॅट्रिक रांगोळ्या, स्वस्तिक, लोटस, कलशपात्र पॅटर्न, मकरध्वज, स्टाईल बॉर्डर हे फिक्स असतात. असे त्यांचे डिझाईन रेडी असतात. हे पॅटर्न्स ते वर्षानुवर्ष रिपीट करत असतात आणि म्हणून त्यांच्या रांगोळी काढण्यात परफेक्ट लाईन फ्लो येतो. रांगोळी पावडरला फ्लोईंग लाईनमध्ये सोडण्याचं स्पेसिफिक टेक्निक आहे. थंब आणि फर्स्ट फिंगरमध्ये फिंगर ग्रिपवर कंट्रोल मिळवणं हे एक्सपिरियन्सनी येत असतं आणि कदाचित याच कारणानं पुजारी जरी रांगोळी आर्टिस्ट नसले तरी प्रॅक्टिसमुळे आलेला परफेक्टनेस हेच त्यांच्या सुबक रांगोळीचं लॉजिक असावं असं मला तरी वाटतं. नमस्कार.